शिवपुराणातील श्रावण शनिवारचे उपाय. श्रावण शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावून झाडाची 7 वेळा प्रदक्षिणा घालावी. शिवलिंगावर काळे तीळ आणि जल अर्पण करावे. यामुळे शनीचा त्रास कमी होतो. आणि ओम श्री शनेश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. एखाद्या गरजू किंवा वृद्ध व्यक्तीला अन्न कपड्याची मदत करावी. शनी मंदिरात जाऊन शनिदेवांना मोहरीचे तेल अर्पण करावे. श्रावणातील शनिवारी शिवलिंगावर काळे तीळ आणि शमीची पाने किंवा निळे फूल अर्पण करावे. आणि ओम श्री शनेश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. हनुमान चालीसा आणि शनी स्तोत्राचे पठण करावे. शनिवारी सकाळी शिवलिंगावर काळे तीळ पाण्याने अभिषेक करावा. शनी यांचा काळ्या तिळाशी खोल संबंध असल्याचे म्हटले जाते. तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात काळे तीळ टाकून त्यांचा शिवलिंगावर अभिषेक करावा. यामुळे पापांपासून, शनिदोषापासून आणि आर्थिक समस्यांपासून सुटका होऊ शकते. शनी साडेसाती दूर करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो. श्रावण महिन्यात शनिवारी शिवलिंगावर निळे फूल किंवा शमीची पाने अर्पण केल्याने शनीचा अशुभ प्रभाव दूर होतो. ज्यांच्या कुंडलीत शनीची साडेसाती किंवा ध्येय आहे त्यांनी हा उपाय करणे खूप फायदेशीर ठरते. शास्त्रामध्ये शनिदेवाचे फूल म्हणून मानले जाते. पूजा करतेवेळी शमीची पाने अर्पण केल्याने शनिदोष दूर होतो. शनिदेव प्रसन्न देखील होतात अशी मान्यता आहे. श्रावण महिन्यातील शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे शुभ मानले जाते. हा दिवा शिवलिंगाच्या उजव्या बाजूला लावावा. तसेच ओम शनीश्वराय नमः या मंत्राचा 11 किंवा 108 वेळा जप करावा. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते. सोबतच आजार आणि अडथळ्यांपासून रक्षण होते. श्रावण महिना हा महादेवाच्या पूजेसाठी सर्वात पवित्र महिना मानला जातो. शनिवारचा दिवस शनिदेवाला समर्पित आहे. श्रावण महिन्यातील शनिवारी जर शमीची पूजा केल्याने शनीच्या वेदना, साडेसाती, ध्येय आणि सर्व अडथळ्यांपासून मुक्तता मिळते. शनिवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे आणि शनिदेवाच्या मंदिरात जावे. विधीनुसार त्यांची पूजा करावी. तसेच त्यांना मोहरीचे तेल अर्पण करावे. पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावे आणि झाडाला किमान 7 वेळा प्रदक्षिणा घालावी. शनिवारी हा उपाय केल्याने शनिदेव लवकर प्रसन्न होतात. त्यांचे विशेष भक्तांवर कृपा राहते. तसेच यामुळे जीवनातील नकारात्मकता देखील दूर होते. यशाच्या मार्गातील अडथळे देखील हळूहळू दूर होऊ लागतात. तुमच्या आयुष्यातील दुःख आणि अडथळ्यांनी त्रस्त असाल तर शनिवारी एक छोटासा उपाय करून पाहू शकता. यासाठी शनिदेवाची पूजा करण्यासोबतच शनी चालीसा देखील वाचावी. व्यक्तीच्या महत्त्वाच्या कामात येणाऱ्या अडथळ्यांपासून मुक्ती होऊ शकते. जीवनात सुख आणि समृद्धी मिळू शकते. यासोबतच मानसिक शांती देखील मिळते. यावेळी शनिवारी संध्याकाळी हनुमान चालीसा देखील वाचावी. व्यक्तीला भीतीपासून मुक्तता मिळते आणि जीवनात आनंद येऊ लागतो. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी पैशाशी संबंधित समस्यांसाठी तुम्ही शनिवारी फुलांचा वापर करू शकता. यासाठी शनिवारी रुईची 7 ताजी फुले घेऊन शनिदेवाच्या मंदिरात अर्पण करावी. शनिदेवाचा मंत्र जप करावा. त्यातलेच एक फूल घराच्या प्रवेशद्वारावर ठेवावे. असे केल्याने तुम्हाला शनिदोषापासून मुक्तता मिळू शकते. संकटातूनही मुक्तता मिळू शकते. शनिवारी रुईच्या फुलाचा उपयोग केल्याने शनीचा वाईट प्रभाव कमी होतो आणि संपत्ती वाढू लागते. शनिवारी शनिदेवाला काही खास वस्तू अर्पण करणे आणि त्यांचा प्रसाद म्हणून स्वीकार करणे खूप फलदायी ठरते. अशा परिस्थितीत शनिवारी शनी महाराजांना काळ्या तिळाचा लाडू प्रसाद म्हणून अर्पण करावा आणि हा प्रसाद म्हणून खावा. हा उपाय केल्याने व्यक्तीला सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि शनिदेव प्रसन्न होतात. शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व सांगितले आहे. पिंपळाच्या झाडाला दीपदानाची परंपरा भारतीय संस्कृतीत बऱ्याच काळापासून प्रचलित आहे. अशा परिस्थितीत श्रावण शनिवारी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावून प्रार्थना करावी. पिंपळ शनीशी संबंधित असल्याचे मानले जाते. अशा परिस्थितीत हा उपाय करून जीवनात शनीची सुसंगत राखली जाऊ शकते. शनिवारी आणि रविवारी हनुमानाची पूजा करावी. अशा परिस्थितीत शनिवारी मंदिरात जावे किंवा घराच्या मंदिरात बसून श्रद्धेने हनुमान चालीसा पठण करावे. तसेच या काळात तुमच्या मनात बजरंग बलीचे स्मरण ठेवावे. असे मानले जाते की ह्या दिवशी भगवान हनुमानाची पूजा केल्याने सौभाग्य, समृद्धी प्राप्त होते. त्याचवेळी जीवनात सकारात्मकता येऊ शकते. आर्थिक अडचणी देखील दूर होऊ शकतात.
श्रावणी शनिवारी करा हे 5 उपाय. शनी दोषापासून मुक्ती मिळेल. ज्या लोकांच्या कुंडलीत शनी दोषाचा वाईट प्रभाव पडतो आणि ते शनी महादशेने त्रस्त असतात, त्यामुळे त्यांच्यासाठी श्रावण महिना आणि त्यातील प्रत्येक शनिवार विशेष फलदायी असेल. परंतु त्यांनी ह्यापैकी काही विशिष्ट उपाययोजना केल्या पाहिजेत. हा उपाय केल्यास शनी दोषापासून मुक्ती मिळते, जीवनात सुख समृद्धी नांदते, घरात लक्ष्मी वास करते. श्रावण महिन्याच्या सुरुवातीच्या 2 दिवस म्हणजेच आधी शनी कुंभ राशी सोडून मकर राशीत प्रवेश करेल. अशा परिस्थितीत श्रावण महिन्यात शनीचे अर्धदशक 3 राशींवर तर ह्या 2 राशींवर चालू होईल. यावेळी मकर, कुंभ आणि धनु, मिथुन आणि तुळ राशीवर धैर्याचा प्रकोप आहे. श्रावण महिन्यातील शनिवारी शनिदेवांची विधिवत पूजा केली जाते. काही विशेष उपायही केल्यास शनिदोषापासून मुक्ती मिळते. शनिदेवाला श्रावण महिन्यातील शनिवारी मोहरीच्या तेलाने अभिषेक करावा. यानंतर काळे तीळ, उडीद डाळ आणि तेलाचे दान करावे. शनीच्या ह्या उपायाने शनीच्या अर्धदशकाचा प्रभाव कमी होतो. शनिवारी शनीची पूजा केल्यानंतर शनी चालीसा आणि शनी चालीसा ह्या दोन्हींचे पठण करावे. या उपायाने शनिदेवाची वक्रदृष्टी टाळता येऊ शकते. श्रावण महिन्यात येणाऱ्या शनिवारी पिंपळाच्या झाडाची संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. ह्या उपायाने शनिदोषापासून मुक्ती मिळते. भगवान शिवांच्या भक्तांसाठी श्रावण महिना हा सर्वात पवित्र महिना मानला जातो. अशा परिस्थितीत शनिवारी शिवलिंगावर जल अर्पण करावे. तसेच ह्या काळात तुमच्या मनात भगवान शिवांचे स्मरण करावे. असे केल्याने मानसिक शांती, स्थिरता आणि धैर्य प्राप्त होते. शक्य असल्यास तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा जप करू शकता. ज्योतिषशास्त्रानुसार शनीच्या अशुभ परिणामांना तोंड देण्यासाठी संयम आणि मानसिक स्थिरता आवश्यक मानले जाते. अशा परिस्थितीत शनिवारी शिवांची पूजा करणे हे आंतरिक स्थिरतेचे आध्यात्मिक माध्यम बनू शकते. मोहरीचे तेल आणि काळे तीळ यांचे दान शनिवारी करणे शुभ मानले जाते. आपल्या क्षमतेनुसार 2 गोष्टी श्रावण शनिवारच्या दिवशी गरजूंना दान केल्या जाऊ शकतात. काळे तीळ आणि मोहरीचे तेल हे शनीशी संबंधित असल्याचे मानले जाते. असे मानले जाते की असे केल्याने सर्वात सद्गुणी फळे मिळू शकतात आणि शनिदोष देखील दूर होतात. शनी हा श्रम, कर्म आणि न्यायाचा घटक मानला जातो. अशा परिस्थितीत श्रावण शनिवारच्या दिवशी मजूर, व्रत किंवा गरजू व्यक्तीला शक्य तितकी मदत करणे हे शनिपूजेच्या भावनेशी संबंधित एक महत्त्वाचे काम असू शकते. शनिवारी हा सर्वात सखोल उपाय आहे. गरजू व्यक्तीची सेवा करणे आणि त्याला उपयुक्त वस्तू पुरवणे हे एक अतिशय पुण्य कार्य मानले गेलेले आहेत. याच वेळी शनिदेव माणसाला त्यांच्या कर्मानुसार फळे देतात व साडेसाती देखील दूर होऊ शकते. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.